राज्यातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विक्री करणाऱ्या कारखानदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा नामदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे। राज्यातील सहकारी साखर कारखाने कवडीमोल दराने विक्री करणाऱ्या कारखानदारांवर फौजदारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीत दिला आहे। याचबरोबर कारखानदारांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारसही राज्य सरकारला केल्याचे खोत म्हणाले। राज्यातील 35 सहकारी साखर कारखाने अवघ्या 1000 कोटीत काही खासगी कंपन्यांना विकले गेले आहेत। त्यामुळे कवडीमोल दराने सहकारी कारखाने विकण्यात आलेले खासदार राजू शेट्टींनी मागितलेल्या माहिती अधिकारात समोर आले आहे। त्यामुळे बाजारभावाची किंमत आणि विक्रीची किंमत यात तफावत आढळून येत असल्याने या कारखानदारांवर शेतकरी, शेअर्स धारक आणि शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी शिफारस राज्य शासनास करण्यात आल्याचेही सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले आहे। आणि यामध्ये आमचे सगळे घटक पक्ष आमच्या बरोबर असतील आणि युती कुणावर करायचं याचा निर्णय हा खासदार राजू शेट्टी असतील किंवा संभाजी पवार असतील, आम्ही एकत्रित बसून त्याचा निर्णय घेऊ। पण यावेळी चांगल्यापैकी जागा जिल्ह्यामध्ये आमच्या आघाडीच्या आलेल्या आपल्याला दिसतील आणि इस्लामपूर पॅटर्न हा जिल्ह्यामध्ये आम्ही राबवणार आहे। म्हणजे राष्ट्रवादी विरोधात तुम्ही जिल्ह्याचं पॅटर्न राबवणार? राष्ट्रवादी विरोधात